एका गावामध्ये एक भावकी राहत होती. नेहमी एकमेकाशी वाद, एकमेकाशी मत्सर, राग, द्वेष या भावना असायच्या. अहो एवढंच काय, त्यांची चेहरे सुद्धा एकमेक बघत नव्हते. नेहमी वेगवेगळ्या दिशेने चालायचे. पण एका दिवशी त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आणि सगळे अंत्ययात्रेत सामील झाले. चौघे खांद्याला खांदा देऊन चालत होते. गावकऱ्यांनी हे दृश्य पाहिलं आणि गाव म्हणू लागला की आज पहिल्यांदाच हे भाऊ एका दिशेने चालले. सांगण्याचं तात्पर्य असे आहे की आयुष्य गोडी गुलाबी एकमेकांशी बोलून चालून राहिलं पाहिजे, नाहीतर आयुष्य आपल्याला अशा वळणावरती आणून सोडेल की त्या दिवशी पाचवा खांद्यावर असेल तेव्हाच चौघे एकत्र येते. तात्पर्य काय, तर भावकी तेव्हाच एकत्र येते जेव्हा पाचवा खांद्यावरती असते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. भावकीमधले द्वेष, चीड, मत्सर हे आपण टाळल्या पाहिजे आणि एकमेकांशी गोडी गुलाबीने राहिले. पाखर